हेलो बच्चों, क्या चल रहा है आपका? कैसा चल रहा है? ओके, आज समोर येऊन लेक्चर घेण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम्स आहे, त्यामुळे आज परत एकदा बुकवरती घेतोय मी, पेजवरती. सिंपल आहे. आज काय आपल्याला पाहायचं आहे, नेम ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे आपण लास्ट लेक्चरलाच चालू केलं आहे, नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की कोणकोणत्या प्रकारचे नॉमेनक्लेचर पाहू शकतो आपण. एकतर कोणते असणार आहेत, कॉमन नेम, किंवा दुसरे कोणते असणार आहेत, IUPAC नेम. कॉमन नेम आपण सांगितलं होतं कोणतं, पोटॅशियम फेरोसायनाइड अँड पोटॅशियम फेरिसायनाइड. परंतु काय झालं की जेवढे जास्त कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार झाले ते सगळ्यांना कॉमन नेम देणं पॉसिबल नाही आहे. जर कॉमन नेम देणं पॉसिबल नसेल तर आपल्याला कोणते नेम द्यावे लागतात, तिथे IUPAC नेम द्यावे लागतात. अशा वेळेस पण IUPAC नेम द्यायचे असेल तर विदाउट रूल देत नाहीत. आपण त्यासाठी लास्ट लेक्चरला आपण रूल्स पाहिले, आणि ज्यांना ज्यांना हे लेक्चर समजणार नाही त्यांनी अगोदर कोणतं लेक्चर पाहायचं आहे, याच्या अगोदरचं, म्हणजे लेक्चर नंबर 5 किंवा 4 असेल, इजी केमिस्ट्री किंवा कोऑर्डिनेशन कंपाउंड लेक्चर नंबर 4 या 5 डालो और देखो कौन कौन से रूल है, क्या क्या करना है. समझ में आया? तो आज के लेक्चर में हम कंटिन्यूस करेंगे. क्या करना है कंटिन्यूस, हमें कोऑर्डिनेशन कंपाउंड के नेम लिखना है. खाली कॉम्प्लेक्स दिया होगा, उसे उसका नाम लिखना है. ओके, आपल्याला कॉम्प्लेक्स दिलेलं असणार आहे, त्याचं आपल्याला काय करायचंय, नाव लिहायचं. इथे लक्षामध्ये दिसतंय नेम ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. ओके, कोऑर्डिनेशन कंपाउंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स अनायोनिक आयन. आता पहिला जो आपल्याला पाहायचा आहे तो काय पाहणार आपण, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्स अनायोनिक आयन पाहायचं आहे, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही स्प्लिट करणार त्यावेळेस अनायन तयार होणार आहेत. आता एक्झाम्पल आपण प्रमाणे पाहूया. आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे, K3FeCN6. ओके, आता हे एक्झाम्पल दिलं आपल्याला, K3FeCN6 नावाचं एक्झाम्पल दिलं आहे, आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, याचं नाव लिहायचं आहे. आता हे अनायनिक कसं बघा. आता समजा आपण याचे कॅटायन्स अँड अनायन्स तयार केले. काय तयार केले? कॅटायन्स अँड अनायन्स तयार केले. कॅटायन्स अँड अनायन्स तयार केले तर याच्यामध्ये काय तयार होणार आपल्याला, K प्लस किती असणार आहे, 3, आणि प्लस आपल्याला कॉम्प्लेक्स अनायन काय तयार होणार आहे बघा, अनायन तयार होईल, काय असणार आहे, FeCN6. ओके, FeCN6, आणि याच्यावरती चार्ज किती येणार आता, 3-, म्हणजेच आपलं जे कॉम्प्लेक्स अनायन तयार झालं, कॉम्प्लेक्स काय झालं, अनायन्स आहे, याचं आपल्याला नाव द्यायचं आहे. मग कॉम्प्लेक्स अनायन्सचं नाव द्यायचं असेल तर आपण स्टार्टिंग फर्स्ट, इफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज आयोनिक द नेम ऑफ अ कॅटायन इज गिव्हन फर्स्ट. काय सांगितलं होतं की ज्यावेळेस अनायनिक असेल किंवा आयोनिक कॉम्प्लेक्स असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर नेम कोणाचं द्यायचं आहे, कॅटायन्स द्यायचं आहे. आता कॅटायन्स याच्यामध्ये कोण आहे, पोटॅशियम आहे. तर या कंपाऊंडचं आपल्याला सुरुवात नाव कुठून करायला लागेल, पोटॅशियम पासून, कारण पोटॅशियम इज द कॅटायन्स. तर याचं नाव काय असणार आहे, पोटॅशियम. पण पोटॅशियम किती आहे जरुरी नाही. पोटॅशियम आता पुढे काय असणार आहे बोला, सायनाइडची संख्या किती आहे, 6. तर आपल्याला माहिती काय असणार आहे, हेक्सा. कारण का आपण काय लिहितो, पोटॅशियम कॅटायन्स नंतर आपल्याला काय लिहायचं आहे, कोणाला लिहायचं आहे, विदिन द कॉम्प्लेक्स आयन लिगँड्स आर नेम फर्स्ट फॉलोड बाय द मेटल आयन्स. कॅटायन्सचं नाव लिहिल्यानंतर ना आपल्याला कोणाचं नाव लिहायचं आहे, लिगँड्स. लिगँड कोण असणार आहे, सायनाइड्स. इथे काय असणार आहे, पोटॅशियम हेक्सा. आता आपण बघा लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, जर CN असेल तर आपल्याला काय नाव द्यायचंय बोला, त्या ठिकाणी काय लिहिणार होतो, नेम ऑफ लिगँड सायनो. काय लिहायचं होतं, हेक्सा. काय असणार आहे, सायनो. काय असणार आहे, हेक्सा सायनो. पोटॅशियम हेक्सा सायनो झालं. आता आपल्याकडे कोण असणार आहे, मेटल आयन.
पण आपण आधी सांगितलं होतं की जर अनायनिक असेल, बघा काय सांगितलं होतं, अनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर आपल्याला शेवटी काय लावायचं होतं, ATE लावायचं आहे. कशाला? जो तुमचा काय असणार आहे, मेसेंट्रल मेटल ॲटम असणार आहे त्याला. मग आता आपण काय आणणार, फेरस. तर इथं काय लिहायचं आपल्याला, फेरेट. काय असणार आहे, फेरेट. काय असणार आहे, फेरेट. पण इथे जर ऑक्सिडेशन स्टेट बघितली तर काय असणार आहे, काय इन ऑक्सिडेशन स्टेट 3+. काय असणार आहे, 3+. तर याच्यामध्ये नाव काय असणार आहे, ब्रॅकेटमध्ये थर्ड असणार आहे. ओके, म्हणजे काय टाकलं आपण या कंपाऊंडचं नाव, पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट. 1-2 एक्झाम्पल मी स्लोली सांगणार, नंतर तुम्ही राईट करणार. ओके, सेकंड एक्झाम्पल, हे झालं फर्स्ट. आता सेकंड एक्झाम्पल आपण सेम पाहूया, थोडासा चेंज करूया. K4FeCN6. ओके, आता चेंजेस फक्त एकच केलेला आहे. काय चेंजेस आहे बघा जरा, दिसते सगळ्यांना व्यवस्थित, दिसते ना. ओके, चेंजेस फक्त काय केलंय, K4 घेतलंय, वरती काय होतं K3. सेम रूल वापरायचं. सगळ्यात अगोदर काय लिहायचंय, पोटॅशियम. पोटॅशियम. ओके, आता परत लिगॅंड किती आहेत, 6 आहेत. तर काय असणार आहे, हेक्सा सायनो आयरनच आहे. तर काय असणार आहे बोला या ठिकाणी, फेरेटच लिहायचं आपल्याला, फेरेट. पण आता ऑक्सिडेशन स्टेट इथे थर्ड होते, इथे काय असणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट सेकंड असणार आहे. म्हणजे काय येणार, पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट सेकंड. दिमाग में आया कि नहीं आया, सबके दिमाग में आया होगा. और आगे एग्जाम्पल देखो, थर्ड वाला एग्जाम्पल क्या आएगा. मैंने बोला था जब भी अनायनिक कॉम्प्लेक्स है, जब भी अनायनिक पॉजिटिव कॉम्प्लेक्स आयन एंड न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाउंड हैव नो स्पेशल एंडिंग. ये भी बोला था. देखो पिछले वाला लेक्चर देखो की जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स किंवा न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल तर त्याला कोणत्याच प्रकारचं स्पेशल नाव द्यायचं नाहीये. पण विथ द नेम ऑफ अ सेंट्रल मेटल बट कॉम्प्लेक्स आयन, कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आयन, जेव्हा कॉम्प्लेक्स निगेटिव्ह आयन्स असेल त्यावेळेस सफिक्सला आपल्याला काय जोडायचं आहे, ATE फिक्स टू द कोणाला, सेंट्रल मेटल ॲटमच्या. ओके, इथे आपण काय जोडलं, इथे AT जोडलं, कारण का हा निगेटिव्ह, याचं आपण स्प्लिट केलं तर काय येणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, आता दुसरं एक्झाम्पल पाहूयात. काय असणार आहे, सोडियम, इथे असणार आहे AgCN टॉईस. ओके, हे एक्झाम्पल दिलंय. आता आपल्याला याचं नाव लिहायचं आहे. आता आपल्याला स्टार्टिंगला कोण घ्यायचं, सोडियम. स्टार्टिंगला कोण घ्यायचंय, सोडियम. सोडियम नंतर काय लिहिणार बोला, सायनाइड. काय असणार आहे, इथं किती सायनाइड आहे, 2. काय असणार आहे, डाय सायनो. काय असणार आहे, डाय सायनो. आता जर आपल्याला माहिती सिल्वर असेल तर आपण सिल्वर नाही लिहित, त्याच्यासाठी एक स्पेशल नाव पण लिहिलंय. काय लिहिलंय बघा एकदा, शेवटचा रूल आहे, अर्जिनेट. काय लिहायचं आपल्याला, अर्जिनेट. सिल्वर काय असणार आहे, अर्जिनेट. काय असणार आहे, अर्जिनेट. आता इथे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बोला, किती येणार ऑक्सिडेशन स्टेट, +1. किती येणार आहे, +1. तर ब्रॅकेटमध्ये +1. लक्षामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे. आता पुढे घेऊयात आपण. आता एक्झाम्पल काय असणार आहे, फोर्थ वाला एक्झाम्पल घेऊयात. आता दिसतंय की नाही दिसत, थोडंसं वरती घेतो, दिसलं का, सोडियम काय दिलं होतं, AgCN टॉईस, सोडियम डायसायनो आर्सेनेट. दिसलं, दिसत नव्हतं. ओके, आता बघा नेक्स्ट वाला एक्झाम्पल काय आहे, K3 बोला FeCN5NO. यहाँ पे कितने लिगैंड आए बोलो एक बार, यहाँ पे कितने लिगैंड है, 2 लिगैंड्स है. यहाँ पे देखा तो कितने लिगैंड्स है, 2 लिगैंड है. 2 लिगैंड है, इसको नाम देना है. पर पहले आपको पता है किसको नाम देना है, कैटायंस. कैटायंस कौन है यहाँ पे, कौन है यहाँ पे, कैटायंस कौन है, आयरन है. यहाँ पे कैटायंस कौन है, सॉरी यहाँ पे कैटायंस कौन है, पोटेशियम. तो क्या पहला नाम लिखना है इसको, पोटेशियम. पोटेशियम. ओके, इस दोनों में किसको पहले लिखना है, कौन से ऑर्डर यूज करना है, कौन सा ऑर्डर, कौन सी,
अल्फाबेटिकल, तो क्या लिखना है, पेंटासायनो। कितने, पेंटासायनो, ओके, पेंटासायनो। NO आया तो क्या लिखते हैं हम, नाइट्रोसिल। क्या लिखते हैं, नाइट्रोसिल। नाइट्रोसिल क्या लिखना है, फेरेट। फेरेट क्या लिखना है, सेकंड। नाइट्रोसिल फेरेट सेकंड। समझ में आया कि नहीं आया, यहां तक समझ में आया। ओके नाइट्रोसिल, आगे और भी एग्जांपल दे देता हूं। ओके, फिफ्थ वाला एग्जांपल देखो। फिफ्थ वाला एग्जांपल क्या है, फिफ्थ वाला एग्जांपल, AgCO4 CNS। तो पहले कौन आहे अभी इथे कैटायन्स कौन आहे, मर्क्यूरी। कौन आहे, मर्क्यूरी। ओके, कैटायन्स कौन आहे, मर्क्यूरी। मर्क्यूरीची ऑक्सीडेशन स्टेट कितनी आएगी यहाँ पे, जरूरत नहीं, लिखा तो भी कोई प्रॉब्लम नहीं, नहीं लिखा तो भी चलेगा, मगर यहाँ पे आपको पता होना चाहिए मर्क्यूरी की ऑक्सीडेशन स्टेट +2 है। तो कितने CNS, टेट्राथायो। क्या लिखना पड़ेगा, टेट्राथायो सायानो। सायानो बोलो, सायानेटो। क्या लिखना है, देखो CNS को क्या लिखा है हमने, पीछे जाके देखो एक बार, क्या लिखा है, सायानेटो। क्या लिखना है, सायानेटो। कोबाल्टेट, क्या लिखना है, कोबाल्ट टेट। क्यों एटी क्यों लगा, तो ये इसकी वजह से। कोबाल्टेट ऑक्सीडेशन स्टेट क्या है यहाँ पे, कोबाल्ट के सेकंड। समझ में आया। ये कौन से एग्जांपल ले लिया मैंने, कौन सा एग्जांपल लिया, जहां पे कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयन अनायनिक आयन में। और एक एग्जांपल सॉल्व करो खुद, खुद खुद सॉल्व करो। कौन सा ए वाला, K2, कौन सा सॉल्व करना है, K2 प्लेटिनम 6, प्लेटिनम Cl6। ए वाला खुद सॉल्व करो, कमेंट्स में इसका आंसर डालो। 7 ए वाला भी सॉल्व करके मुझे कमेंट्स में बता देना क्या है, क्या बताना है, कौन सा NiCN4 2- इसका ही यूज करो। इस दोनों के ही मुझे नाम लिख के कहाँ पे देना है, कमेंट सेक्शन में बताना। समझ में आया ये वाला पार्ट, समझ में आया कि नहीं आया, आया। ओके, अभी नेक्स्ट पार्ट देखना है, कौन सा देखेंगे, ये समझ में आया तो लिखो, लिख दो। चलो नेक्स्ट देखेंगे, नेक्स्ट वाला कौन सा पार्ट है, देखो कोऑर्डिनेशन कंपाउंड। क्या है, कोऑर्डिनेशन कंपाउंड कंटेनिंग कैटायनिक कॉम्प्लेक्स। कौन सा कॉम्प्लेक्स देखना है, कैटायनिक कॉम्प्लेक्स आयन। अभी पहले कौन सा देखा, अनायनिक कॉम्प्लेक्स आयंस। अभी कौन सा देखना है, कैटायनिक कॉम्प्लेक्स आयन के जो भी एग्जाम्पल है उसे नाम कैसा देना है वो देखना है। आता आपल्याला पाहायचं आहे की जे कॅटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॅटायनिक कॉम्प्लेक्सला नाव कसं द्यायचं, जरा केअरफुली पाहायचं, लक्षात येणार आहे। आता इथे आपण पाहूयात फर्स्टवाला एक्झाम्पल असणार आहे, फर्स्टवाला एक्झाम्पल आहे प्लॅटिनम NS3 आणि स्क्वेअर ब्रैकेटच्या बाहर असणार आहे Cl4। क्या दिया है, Cl4। तो हमें पता है पहला रूल, इफ कोऑर्डिनेशन कंपाउंड इज आयोनिक द नेम ऑफ कैटायन इज फर्स्ट। इथं कैटायन्स आहे का काही नाही, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, कैटायन्स होतं, कैटायन्स अगोदर। मग कैटायन्स नाही तर आता डायरेक्टली नाव कोणाचं लिहायचं आपल्याला, लिगँड पासून सुरुवात करायची। तर इथे लिगँड स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा, स्पियरच्या आतमध्ये तर कोण आहे लिगँड, अमायन्स लिगँड आहे। तर किती अमायन्स आहेत, 6। तर याचं नाव काय असणार। आता तुम्ही म्हणाल सर हे कॅटायनिक कॉम्प्लेक्स कसा,
कॅटायनिक कॉम्प्लेक्स कसं कॅटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण याला सेपरेट करणार कॅटायन्स अनायन बनवून, मग तो प्लॅटिनम काय असणार आहे NS3 6. ओके. अरे याच्यावरती किती चार्ज येणार +4 +4 Cl-, म्हणजे हा अगोदरचा काय तयार होता अनायनिक कॉम्प्लेक्स आयन तयार होता, आता कोणता तयार झाला कॅटायनिक कॉम्प्लेक्स आयन तयार झालाय. एवढं तर लक्षात येतंय. ओके. मग आता याचं नाव द्यायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला कोणाच द्यावं लागेल, कॅटायन्स नाही आहे तर कोणाकडे जाणार लिगँडकडे. लिगँड कोण आहे अमाइन्स, तर काय येणार 6 आहेत तर आपण काय लिहिणार हेक्सा अमाइन. हेक्सा अमाइन कोण येणार आता सेंट्रल मेटल कोण आहे प्लॅटिनम आहे, तर काय असणार हेक्सा अमाइन काय असणार आहे प्लॅटिनम बोला काय असणार आहे प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट किती न्यायची सरळ हे न्यूट्रल लिगंड आहेत, तो जो चार्ज असणार आहे तो चार्ज म्हणजे इथे काय असणार आहे 4th आणि एंडिंगला क्लोराईड किती आहे त्याच्याशी घेणं देणं आहे, फक्त नाव काय द्यायचं आपल्याला क्लोराईड्स नाव द्यायचं आहे. इथे लक्षामध्ये सेकंड एक्झाम्पल असणार आहे CO NS3 4 H2O Cl Cl2 H2O Cl2. आता इथे जर बघितलं एक लिगँड आहे का नंबर ऑफ लिगँड आहेत, नंबर ऑफ लिगँड्स आहेत. नंबर ऑफ लिगँड कोण कोण आहे NH3 लिगँड आहे, H2O लिगँड आहे, क्लोरीन पण लिगँड आहे. आपल्याला माहिती आहे जर एकापेक्षा जास्त लिगँड आले तर आपण एक स्पेशल ना काय यूज करतो ऑर्डर यूज करणार, कोणती अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि जर तुमच्याकडे ओल्ड रूल वापरला तर काय यूज करणार पहिलं निगेटिव्ह लिहिणार, त्यानंतर न्यूट्रल, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह. समजलं. आता इथे काय असणार आहे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. H2O ॲको अमाइन आणि क्लोराईड. तर अमाइन पहिले येणार तर किती अमाइन आहेत 4, काय असणार आहे टेट्रा अमाइन काय असणार आहे ॲको, काय असणार आहे टेट्रा अमाइन काय असणार आहे ॲको, टेट्रा अमाइन ॲको. पुढे बोला काय असणार किंवा ॲक्वा पण लिहू शकता ॲको क्लोराईड. ॲको क्लोराईड काय असणार आहे कोबाल्ट. आता कोबाल्टेट लिहायची जरूरत नाही. का नाही कारण का इथे कॅटायनिक आहे अनायनिक आहे का कॉम्प्लेक्स आहे नाही. कॅटायनिक आणि न्यूट्रल असेल तर काय स्पेशल एंडिंग लिहायची गरज नाही, फक्त अनायनिक. तर इथे काय असणार आहे कोबाल्ट. किती ऑक्सिडेशन स्टेट येईल यामध्ये 3rd कोबाल्ट 3rd. परत काय असणार आहे क्लोराईड. ओके. कोबाल्ट काय असणार आहे टेट्रा अमाइन ॲको क्लोराईड कोबाल्ट 3rd क्लोराईड. समजलं. आता त्याच्यानंतर ना 3rd एक्झाम्पल बघूया. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. एक्झाम्पल दिलेलं आहे CuEn टॉइस SO4 दे दिया है. सोचो SO4 दे दिया. आता EN जर बघितलं तर EN बोला EN काय आहे मोनोडेंटेड लिगँड आहे का पॉलिडेंटेड लिगँड आहे. क्लासिफिकेशन बघा जरा कोणतं पॉलिडेंटेड असेल तर आपल्याला डाय ट्राय टेट्रा यूज करता येत नाही, तर आपण यूज काय करणार बिस ट्रिस टेट्रा केस यूज करणार. दिमाग में आया कि नहीं. तो देखो कितने हैं इथिलीन डायमंड पॉलिडेंटेड कारण का बायोडेंटेड लिगँड आहे इथिलीनाम आहे कोणता आहे बायोडेंटेड. तर सोचो आता बायोडेंटेड असेल तर याचं नाव काय येणार आहे मग बेस. आता याचं IUPAC नेम टाकलं किंवा कॉमन नेम आपल्याला माहिती इथिलीन डाय अमाइनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे NH2 CH2 NH2 याचं IUPAC नाव काय असणार आहे इथेन 1,2 डाय
अमाइन. ओके, इथेन 1,2 डायमाइन. आता इथे काय टाकू शकतो आपण, दोन प्रकारे. इथे डायरेक्टली काय लिहू शकता, इथिलीन डाय अमाइन असं लिहू शकता, किंवा और याचं नाव दुसरं ए पण लिहिते ना आपल्याला, काय इथेन 1,2 डाय अमाइन. आणि पुढे तो सेमच असणार. काय असणार आहे, कॉपर. काय लिहायचं आपल्याला आता पुढे, कॉपर ऑक्सिडेशन स्टेट सेकंड. काय येणार, कॉपर सेकंड, कारण SO4 2- असतं. आणि इथे काय असणार आहे आता पुढे, सल्फेट. काय असणार आहे, सल्फेट. दिमाग में आया कि नहीं आया, समझ में आया कि नहीं आया. और एग्जाम्पल दे देता हूँ. एग्जाम बहुत बढ़िया एग्जाम्पल है, ये याद रखो, 4th नंबर वाला. और आपको प्रैक्टिस के लिए भी दे दूंगा. क्या दिया है, FeH2O 4 times, C2O4 how many times है, 2 times दिया है. कितना टाइम दे दिया है, ओनली 1 टाइम. और बोला है SO4. ओके, ये दे दिया है. और बोला कि व्हाट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड. क्या आएगा नेम इसका, क्या नेम आएगा. यहाँ पे देखो कितने लिगेंड है, अभी बोलो कितने लिगेंड है. यहाँ पे देखो, अच्छी तरह से देखो, FeH2O4 C2O4, यानी एक ऑक्सिलेट है और एक दूसरा कौन सा है, एको है. तो आपको अल्फाबेटिकली लिखना है तो किसको पहले लिखना पड़ेगा, एको को लिखना पड़ेगा. तो कितना एको है, 4 है. तो क्या लिखना है, टेट्रा एको ऑक्सिलेट. ऑक्सिलेट एक ही बार है, टेट्रा एको ऑक्सिलेट. ऑक्सीडेशन कौन है, फेरस. क्या, आयरन भी लिख सकते हैं, फेरस भी लिख सकते हैं. आयरन कितना आएगा, थर्ड. और आगे क्या है, सल्फेट. समझ में आया होगा आपको इसका नाम कैसा लिखना है. आप घर जाके खुद 1-2 एग्जाम्पल लिख सकते हैं और उसकी प्रैक्टिस करो, सॉल्व करो. नहीं आया तो फिर बोलो, नहीं आया तो फिर से बोलो. एक एग्जाम्पल आप खुद लिख दो 5th वाला, और कमेंट्स में इसका आंसर बताना, 100% बताना. कमेंट्स में आंसर दे दिया तो हमको पता चलता है कि आपने पूरा लेक्चर देखा है कि नहीं देखा. AgNS3 टॉइस Cl, इसका ही नाम दे दो. सॉरी, हे Cl स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहा, Cl स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहा. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल असणार आहे 6. याचं पण कमेंट्समध्ये आन्सर द्यायचं आहे. CONS3 5 टाइम्स, और यहाँ पे दिखा है NCS. ये अच्छी तरह से देखना, NCS स्क्वायर ब्रैकेट से बाहर ले लें Cl2, ये भी लिख सकते हैं. और दूसरा एक एग्जाम्पल है 7 वाला, अच्छी तरह से दे दिया है, बहुत बचा है. स्क्वायर ब्रैकेट बोला है और ये अंदर वाला एक ब्रैकेट और एक ब्रैकेट. C6 क्या दे दिया है, C6H5 थ्राइस. ओके, P ये कंप्लीट कर दिया. और कितना टाइम दिया है, 3 टाइम्स दे दिया ए. और बोला ए RH स्क्वायर ब्रैकेट के बाहर सेल. ए उल्टा दे दिया तो भी कोई प्रॉब्लम नहीं है. यहाँ पे सेंट्रल मेटम कौन है, अरे इसका नाम लिख के देता हूँ, क्या है, अरे. मगर यहाँ पे देखो फॉस्फोरस और ए कौन सा है, तो कौन सा लिगैंड होगा, ये बायडेंटेंट, ट्राइडेंटेंट, पॉलीडेंटेंट, कौन सा है, पॉलीडेंटेंट लिगैंड है. कौन सा लिगैंड है, पॉलीडेंटेंट लिगैंड है. तो इसको हम नाम कैसा देंगे, कैसा, कितना है, 3 टाइम्स है. तो क्या बोलना पड़ेगा आपको, ट्रेस बोलना पड़ेगा. क्या बोलना पड़ेगा, ट्रेस. अंदर वाला नाम क्या है, ट्राई फिनाइल. देखो मैंने लिख के दिया आपको, ट्राई फिनाइल फॉस्फेन. ट्राई फिनाइल क्या है इसका नाम, देखो क्या होगा,
ट्राइफिनाइल फॉस्फेट। दिखाई दिया कि नहीं दिया? ट्राइफिनाइल फॉस्फेट नाम लिख दे दिया। ट्राइफिनाइल फॉस्फीन कंप्लीट कर दो, ए वाला। दूसरा कौन है? रोडियम। क्या है? रोडियम। कितना? ऑक्सीडेशन स्टेट क्या आएगी? फर्स्ट वाली। और आगे क्लोराइड। क्लोराइड समझ में आया? ये लास्ट वाले का नाम मैंने लिख के दे दिया। आप खुद जाके और एक अभी इसका नाम आप खुद लिख सकते हैं, खुद लिख सकते हैं। क्या दे दिया है? एट। खुद लिखना, खुद लिखना। दिखाई नहीं दे रहा आपको? खुद लिखना क्या होता है। कभी कभी कैमरे का एडजस्टमेंट नहीं समझ में आती, तो लिखो आप। COH2 CH2 CH2 NH2 3 टाइम्स दे दिया है। कितने टाइम दे दिया? 3 टाइम्स दे दिया। कितने टाइम्स? 3 टाइम्स। और स्क्वायर ब्रैकेट के बाहर आपको दे दिया है, ये दे दिया है SO4। ए टॉइस बोला है और यहाँ पे बोला SO4 थ्राइस। इसका नाम भी आप बता सकते हैं। सोचो तो क्या आएगा? ए वाला, ए बी इलेक्ट्रॉन डोनर है, ए बी इलेक्ट्रॉन डोनर है, सॉरी ए इलेक्ट्रॉन डोनर है। तो यहाँ पे होगा क्या? बायडेंटेन लिगैंड है, तो आपको क्या बोलना पड़ेगा? कितने तो 3, तो क्या बोल लिखना पड़ेगा आपको? ट्रेस। क्या लिखना पड़ेगा? ट्रेस। कौन सा है? इथिलीन डायमाइन लिख दो। ट्रेस इथिलीन डायमाइन, ब्रैकेट कंप्लीट। ओके, इथिलीन डायमाइन। कौन है दूसरा? कोबाल्ट। कितना है? कोबाल्ट। कोबाल्ट कितने आएगी ऑक्सीडेशन स्टेट? सोचो। ये कितने बार है? 2 बार है। ये कितने बार है? 3 बार है। तो इसकी 2 होती है तो डिवाइड करो तो कितना आएगा? 3rd। कितना आएगा? 3rd सल्फेट। 3rd सल्फेट। दिमाग में आया कि नहीं आया? 3rd सल्फेट। ये हो गया इसकी कहानी। समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है? ये आप ऐसा खुद जाके लिख सकते हैं। कौन कौन से एग्जाम्पल आपको सॉल्व करना है, कौन कौन से नहीं सॉल्व करना, देखना पड़ेगा। ओके, ये हो गया IUPAC नोमेनक्लेचर। 2 टाइप का, 2 तरह का IUPAC नोमेनक्लेचर कंप्लीट कर सकते हैं। और भी एक इसमें एक टाइप बचा है, देखेंगे क्या देखना है, क्या देखना है। देखो और एक टाइप बचा है, देखो क्या करना है। कौन सा टाइप है? सोचो, दे देंगे। यहाँ तक समझ में आया होगा आपको? तो कोऑर्डिनेशन कंपाउंड कंटेनिंग, देखो कौन सा है। कोऑर्डिनेशन कंपाउंड कंटेनिंग, कोऑर्डिनेशन कंपाउंड कंटेनिंग, क्या कंटेनिंग है? देखो क्या देखना है? कंपाउंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स कैटायनिक एंड अनायनिक आयंस। कॉम्प्लेक्स कौन सा है? कैटायनिक एंड अनायनिक आयन, कि दोनों टाइप के आयंस है। कैटायनिक भी है और अनायनिक भी है। कौन से है? कैटायनिक भी है और अनायनिक भी। कौन से है? कैटायनिक भी है। यहाँ पे देखो 2 टाइप के हैं, दोनों भी टाइप के हो। कैटायंस, कैटायनिक भी हो और आयनाइनिक भी है। तो आपको क्या नाम देना है? आपको 1-2 एग्जांपल मैं समझा देता हूँ, 1-2 एग्जांपल में समझा देता हूँ। तो देखो यहाँ पे फर्स्ट वाला एग्जांपल क्या है? CrNH3 स्क्वायर ब्रैकेट में। ओके, दूसरा एग्जांपल है यहाँ पे कंटिन्यूस है
COCN6 ये दोनों नाम है। तो क्या आएगा इसमें? तो पहला अमाइन और दूसरा कौन है? साइन। तो कितना है? इसका नाम क्या आएगा? हेक्सा अमाइन क्रोमियम। अभी क्रोमियम क्यों लगाया? क्योंकि ये दोनों सेपरेट किया तो क्रोमियम के ऊपर ए वाला कौन सा हो जाएगा? पॉजिटिव, और ए वाला कौन सा हो जाएगा? अनायनिक हो जाएगा। इसीलिए क्रोमियम थर्ड। आगे तो कंप्लीट नहीं हुआ, कौन सा? ए वाला रह गया। कौन सा? हेक्सा सायनो, अभी कोबाल्टेट थर्ड। ये क्यों? क्योंकि इसको स्प्लिट कर दिया तो क्या मिलेगा आपको? ये ऐसा मिलेगा CrNH3 6। इसके ऊपर कौन सा चार्ज? प्लस, और प्लस ए अभी दोनों कंबाइन है तो यहाँ पे क्या मिलेगा? COCN6 और 3 आपको पता है जहां भी अनायनिक आएगा वहां पे हम क्या लगाते हैं? ATE लगाते हैं, कोबाल्टेट। क्या लगाएंगे यहाँ पे? कोबाल्टेट। याद हुआ? समझ में? और एक एग्जांपल दे देता हूं, सेकंड वाला एग्जांपल। प्लेटिनम NH3 4 ए वाला, और दूसरा CuCl4। करो इन दोनों को स्प्लिट। इसके ऊपर कौन सा आएगा? नेगेटिव चार्ज आएगा। इसके ऊपर कौन सा आएगा? पॉजिटिव चार्ज आएगा। तो इसी के हिसाब से आपको नाम लिखना पड़ेगा। तो देखो क्या? टेट्रा अमाइन। क्या? टेट्रा अमाइन प्लेटिनम। कितना आएगा प्लेटिनम? क्या मिलेगा? यहाँ पे? सेकंड। प्लेटिनम सेकंड। और दूसरा क्या? टेट्रा क्लोरो क्यूप्रेट। क्या मिलेगा? टेट्रा क्लोरो क्यूप्रेट। क्या मिलेगा? टेट्रा क्लोरो क्यूप्रेट सेकंड। यही नाम मिलेगा। क्यों क्यूप्रेट क्यों लिखा? कि इसके ऊपर अनायनिक हो रहा है। एक कैटायनिक के लिए कुछ नहीं। समझ में आया? और आप खुद ये एग्जाम्पल का नाम लिखो। थर्ड, ये वेरी वेरी सिंपल है। प्लेटिनम 4। ओके, आपको खुद सॉल्व करना है। प्लेटिनम Cl4, ये खुद सॉल्व करना है। क्या करना है? खुद सॉल्व करना है। समझ में आया? ये खुद सॉल्व करना है। और एक एग्जांपल दे देता हूं, फोर्थ वाला एग्जांपल लिख दो। एग्जांपल ए आप खुद जाके लिखना। किस किस को समझ में है वो मुझे समझ में आ जाएगा। AgNH3 टॉयस और AgCN टॉयस। ओके, इसका नाम लिखना। ओके, अब खुद। और एक लास्ट वाला टाइप है इसमें। कौन सा है? देखो क्या है? नॉन आयोनिक कोऑर्डिनेशन कंपाउंड्स। नॉन आयोनिक कोऑर्डिनेशन कंपाउंड, इसका नाम देखना है। तो देखो, आयोनिक नहीं है, ना कैटायंस ना एनायंस, खाली आप न्यूट्रल भी बोल सकते हैं। FeCO5। इसके ऊपर कोई भी चार्ज नहीं है तो ये न्यूट्रल है। तो क्या? कितना? पेंटा क्या है? CO कार्बोनिल क्या? आयरन। और इसकी ऑक्सीडेशन स्टेट कितना? 0। तो 0 लिख दो। दूसरा वाला एग्जांपल, CONO2 थ्राइस NH3
3। इसका नाम क्या है? ए बी न्यूट्रल, इसके उसके ऊपर कोई चार्ज नहीं, तो क्या है? ट्राई अमाइन, क्योंकि ये पहला है का ना, अमाइन, ट्राई अमाइन, बोलो ट्राई नाइट्रो, ट्राई नाइट्रो, क्योंकि तीन है, ट्राई नाइट्रो, बोलो क्या? कोबाल्ट, ट्राइपन, मगर ये जॉइन कहाँ से? नाइट्रोजन से, तो यहाँ पे क्या लिखना है? यन लिख रहा है, ट्राई नाइट्रो यन। कोबाल्ट क्या है? कोबाल्ट, कितना ऑक्सीडेशन स्टेट आएगा इसका? 3rd। खत्म, समझ में आया? और इसका भी ये आप खुद सॉल्व कर सकते हैं, खुद सॉल्व कर सकते हैं। क्या? एक और सॉल्व करके, Mn3 खुद सॉल्व करके देता, Mn3CO, यहाँ पे 12 आएगा। तो 12 है तो आपको पता है क्या लिखना है? डोडेक, डेका, डोडेक, डोडेक कार्बोनिल, डोडेका, डोडेका क्या लिखना पड़ेगा? कार्बोनिल ट्राई मैंगनीज, ऑक्सीडेशन स्टेट 0। मैंगनीज कितने? 3 है तो ट्राई लिखो। मैंगनीज कितने? 3 है तो क्या लिखना पड़ेगा? ट्राई। और ये आप खुद लिखो नाम इसका, क्या है? निकेल DMC टॉयस। इसका और कमेंट्स में बताना, कमेंट्स में बताना। जितना मुझे बोर्ड पे मज़ा आती है, इसमें मज़ा नहीं आ रहा तो भी आपको पढ़ा रहा, समझ में आया कि नहीं आया? तो बताना क्या चल रहा है, कैसा चल रहा है। ओके, यहाँ तक आपको समझ में आया होगा कि नाम कैसा लिखना है, किसके? कोऑर्डिनेशन कंपाउंड के। और अगले लेक्चर में आपको बता दूंगा, एक लेक्चर में, कि आपको कॉम्प्लेक्स दिया नहीं, आपको नाम दिया तो कॉम्प्लेक्स कैसे राइट करना, समझ में आया? रिवर्स करना है, नाम दिया होगा तो स्ट्रक्चर कैसे निकालेंगे और कॉम्प्लेक्स का फॉर्मूला कैसे निकालेंगे, नेक्स्ट लेक्चर को देखेंगे। आज के लेक्चर तक यहाँ तक ख़त्म कर देता हूँ। बाय बाय। ओके।